राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना त्यांच्या हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज क्रमांक 19 जांभरगाव येथे आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। इतिहासात पहिल्यांदा समृद्धी महामार्ग रोखून हजारो शिवसैनिकांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी नाफेड मार्फत तात्काळ कांदा खरेदी, कांद्याला 2000 रुपये हमीभाव, प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान तसेच कांदा निर्यात कायम खुली ठेवण्याची मागणी करण्यात आली। समृद्धी महामार्गावरील जांभरगाव इंटरचेंज परिसरात शिवसैनिकांनी गजबजून गेला होता। हातात झेंडे आणि घोषणाबाजी करत हजारो कार्यकर्त्यांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप करत शिवसेनेनं सरकारविरोधात संताप व्यक्त केला। आंदोलनादरम्यान आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा दिला। यावेळी नाफेड मार्फत तात्काळ खरेदी सुरू करणे, कांदा चाळीसाठी 75% अनुदान, खत अनुदान थेट खात्यात जमा करणे आणि दर्जेदार बियाणे अनुदानित दरात देण्याच्या मागण्या करण्यात आल्या। समृद्धी महामार्गावर झालेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले। शैलेंद्र खैरमुडे, MCN न्यूज, वैजापूर। प्रमाणात या ठिकाणी जाळपोळ केली जाते, तुम्ही बघू शकता। दानवे यांना पोलिसांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार, सैनिक एवढे आहे, कांदा उत्पादक शेतकरी एवढे आहे, त्यांच्या भावना तीव्र आहे ना। पोलीस पण शेतकरीच आहे ना शेवटी, वरती फक्त नंतर शेतकरीच आहे ना पोलीस पण। ही वेळ, आंदोलनाची वेळ शिवसैनिक शेतकरी यांना का आली?